शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भीमशक्ती सामाजिक संघटनेचा विजय असो. भीमशक्ती सामाजिक संघटना कार्य केलं त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी रस्त्यावरती उतरून हे जे आंदोलन आहे आमचं पूर्ण राज्यामध्ये आज एकाच वेळेला 11 ते 2 या टायमामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली. तुमची भूमिका काय असणार? यानंतरची पुढची भूमिका लवकरच आमचे पक्षनेते संघटनेचे अध्यक्ष माननीय हंडोरे साहेब कळवतील, त्यानुसार पुढील कार्यक्रम केला. जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी भीमशक्तीच्या वतीनं मुंडन आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं, जे की अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भारतीय जनता पार्टीने त्यांना मनुस्फूर्तीची आठवण करून देण्याचं काम भाजपा सरकार करताय. जुने आमचे जे दिवस आहे की पाठीवर काठी लावायची, मडकं लावायचं, ती आठवण करून देण्याचं काम या ठिकाणी भाजपा सरकार आमच्या या नेत्याच्या माध्यमातून दाखवत आहे. आतापर्यंत काही लोकांना माहिती नसेल की सन्माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब बौद्ध आहेत, दलित आहेत, परंतु या माध्यमातून ते दाखवण्याचं काम करताय की मल्लिकार्जुन खरगे जो काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे तो दलित केलेला आहे. म्हणून अशा अस्पृश्य पद्धतीनं, जातीवादीच्या पद्धतीनं या ठिकाणी भाजपा सरकार करताय. येणाऱ्या काळामध्ये सन्माननीय चंद्रकांतजी हंडोरे साहेब व सन्माननीय खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या पद्धतीनं कार्यक्रम येतील ते कार्यक्रम आम्ही करूयात. आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं, मोदीचं, शहाचं आम्ही भीमशक्ती आणि काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात उग्र आंदोलन छेडण्यात येईल असं या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो. धन्यवाद. जय भीम. तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे त्या व्यक्तीसोबत असं घडू शकतं तर सामान्य जनतासोबत काय होत असेल? खेड्यापाड्या तांड्यामध्ये किती जातीय द्वेष निर्माण होत असेल तुम्ही विचार करा. विशेष म्हणजे हा विषय फक्त एक कालच्या घटनापुरताच नाहीये. राजस्थानमधील तिथले राजस्थानचे विरोधी पक्ष नेते टीकाराम जुली ते अवलर मध्ये त्या एका राम मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते एप्रिल 2025 मध्ये. त्या ठिकाणी दर्शनाला गेल्यानंतर तेथील माजी आमदार ज्ञानदेव आहूजा त्याने लगेच तिथं जाऊन त्यांनी गंगाजल चिपडून पुरा मंदिर शुद्धीकरण केले व त्याने स्टेटमेंट देताना सांगितलं या ठिकाणी अपवित्र लोक आले होते म्हणून आम्ही मंदिर पवित्र केलंय. याच्यावर तुम्ही विचार करा. या भाजप सरकारचे नेते असो, कार्यकर्ते असो व यांच्या संलग्न जेही नेते असतील, हिंदू परिषदचे असतील, RSSचे असतील, यांच्यामध्ये दलित समाजाबद्दल, वंचित समाजाबद्दल, बहुजन समाजाबद्दल किती मोठा द्वेष आहे याच्यावरून स्पष्ट होत आहे. येणाऱ्या काळामध्ये आज हे जे आंदोलन चालू होतं आमचं, या आंदोलनामध्ये आम्ही प्रतिकात्मक मुंडन करून, पिंडदान करून आम्ही आज निषेध व्यक्त केलेला आहे. आणि हे आंदोलन संपूर्ण राज्यव्यापी आंदोलन नेते चंद्रकांत हंडोरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये अगर या अशा जातीयवादी लोकांना चाप नाही बसला तर येणाऱ्या काळामध्ये हंडोरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये जशाला तसंच उत्तर देण्याची धमक या भीमशक्ती सामाजिक संघटनेमध्ये आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही आज आव्हान करतो, येणाऱ्या काळात या जातीवाद्यांना चाप द्या, नाही तर येणाऱ्या काळात जसेच्या तसेच उत्तर आम्ही भीमशक्तीतर्फे देऊ. त्यांना काय आव्हान करणार? हे बघा, हे काही आंदोलन काँग्रेस BJPचं आंदोलन नाहीये. हे आंदोलन BJP सरकारातले जे कार्यकर्ते असतील त्यांचा जो जातीय द्वेष आहे हे या देशातून हा कार्यक्रम आज निषेध म्हणून ठेवलेला आहे. आणि समाज परिवर्तन करत असताना वेळ लागत असतो.
आज तुमच्या माहितीस्तव एवढा पाऊस असताना सुद्धा तुम्ही यापाट गर्दी बघू शकता. संपूर्ण कार्यकर्ते या निषेध नोंदवण्यासाठी आलेले. उद्या येणाऱ्या काळात यापेक्षाही जास्त स्वरूपाने कार्यकर्ते उपस्थित राहतील व सगळीकडे आंदोलन होतील.